चार वाजत आले. हो आता तुझा घरवाला वगैरे कामावून येईल. हो मला लवकर घरी तुला घरी लवकर जायला पाहिजे. परत सांग. तू पण घरी जा. मी तुला फोन लावते चुपचाप मध्ये. ठीक आहे. बाय बाय. काय बाई मला वाटलं तर काहीतरी भांडण झालं असं माझ्या डेऱ्यासोबत इच्छा म्हणून. मला नव्हतं माहित की एवढी चालू निघणार म्हणून हे. आणि एवढ्या भर उन्हामध्ये त्या उसाच्या वाडीमध्ये त्या पोराचे हे फालतूच काय मजा करून राहिली. आणि माझा डे तिकडे नोकरीवरती एवढं काय करते इतक्यासाठी मोठ्या लोकांची पोर घ्या म्हणून. आजपर्यंत तिला कधी घरच्या बाहेर जाऊ नाही देणार. आणि हे काय करून उलटशीदा कामं करून राहिले. आणि माझ्या नवऱ्यावरती या बाईनं आरोप लावला. बरं झालं पण मी आपल्या डोळ्याला पाहिलं आणि तिथे एका फोटो काढून ठेवली, व्हिडिओ काढून ठेवली माझ्या मोबाईल मध्ये. तर आताच्या आता जाते माझ्या नवऱ्याला घेऊन माझ्या डेऱ्याकडे. आणि इथं पूर्ण भांडं बोलल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या नवऱ्याची जिंदगांची बेजिंदगारी केलीस तू ना. माझ्या नवऱ्यावरती डाग लावली तू ना. झोपून येतात का बरे. नाश्ता झाला तुमचा करून. माझ्यासोबत चला बरं तुम्ही तुमच्या गावामध्ये. अहो बापूजीच्या घराकडे जायचं. चला तुम्ही लवकर. त्याच्या घरी आपण नाही जाणार. कारण काय आपण नेटदाच माणूस आहोत. नेटबाज. त्याच्या घरी जागा कोणा नका ना. अहो तुम्ही घेऊन गेला. तुम्ही तरी माझ्यासोबत चला. अहो तो हात सुद्धा लावणार नाही तुम्हाला. मी खात्री घेते तुमची. चला. अजय बापूजी अवथा म्हणा तुम्ही. काय लिहिलीस तू. तू काय लिहिलीस. तू काय लिहिलास. काय लिहिलास तू. हो बापूजी असं कामात दिवस करायला नको. मी जेवढं सांगतो तेवढं ऐका तुम्ही. काय झालं. आणि तुमच्या घरी काय राहायला नाही यायला. गालीस काय कोणतं काम आहे. पहिले सांगितलं तुला यायचं नाही म्हणून. काय लिहिलं. आम्ही शेजार उडायला काय घरी. अहो तुम्हाला हे सांगितलं ना. हे मला इथं पाहिजे नाही म्हणून. हे काय साठी आली इथं. तुझ्या घरी काय राहण्यासाठी नाही. तुझ्या घरी काय खाण्यासाठी नाही. काय लागलीस तू. कोणतं काम आहे मला तू. बापूजी मला काम तुझ्याशी नाही तुमच्याशी काम होतं म्हणून तुमच्याकडे आली. माझ्यासोबत काम. माझ्या नवऱ्यावरती तुमच्या बायको ना छेडखानीचे आरोप लावलं की माझ्या अंगाला येऊन चिपकला म्हणून. मला खात्री होती का माझा नवरा असा करू शकत नाही म्हणून. कारण की तिला पोरीसारखा मानत होता. बघा तुमच्या बायकोचे चाळे कशी आहेत. दाखवा बरं. दात केलं तुम्हाला. खोटी गेली बा. खोटी कोण आहे. कायला खोटी बोलावं मी. बघा आणि माझ्या नवऱ्याला बदनाम करून राहिली. हे रंगिली. रंग भरल्या का विषयामध्ये. बाप रे बाप. तुम्ही थांबा. येते एक मिनिट थांबा. ते भरल्या उन्हाच्या उसाच्या वाडीमध्ये. थांबा. ए रंगिले. रंगिले काय हो. तू कुठे गेली. 1 वाजे कुठे गेली होती. कुठे गेली होती. कुठंच तर गेली नाही. कुठंच नाही गेली. नाही. इमानदारी ना बोल. अहो हो ना. काय बरं. कुठंच नाही गेली होती. नाही. घरीच होती. घरीच होती. आपल्या बापा भावाची कसम खाऊन सांग. आजी हो म्हटली ना. मी घरीच होती म्हणली ना. पक्का. हे कोण. हे कोण. हा भैया कोण. हा भैया कोण. हा कोण. पाणी शकता रे. किती नखरे करते. सांग लवकर.
बोंबलू नको. लोक मारून सांगून आल्या आणि जेव्हा तुम्हाला बदनाम केला तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं. अंगाला चिपकली म्हणत होती हे रंगिनी. जसं नाव रंगीला तशी रंगिनी आहे. नवऱ्याला बदनाम करत होते सुद्धा स्वतःच्या गाव उसाच्या वाडीमध्ये जाते हे. तू माझ्या घरी पाहिजेच नाही. असं नका करा. असं नका करू. तू माझ्या घरी पाहिजेच नाही. आज माझ्या भावाने तुझं कलंक लावली. उद्या तू त्याच्यासाठी आपल्या भल्यासाठी माझा जीव घेशील. बरोबर बोलले बापूजी. माझा जीव घेशील. मारू शकते. हो उद्या मला मारू शकशील तू. नाही हो, असं नका करा. असं करायचं नाही. तू get out. हे घर मी लावणार. तू माझी नाही म्हणजे काय पाहिजे. चल. आमच्या गावामध्ये भांडण होऊन राहिलं. हा भांडण हो कशाचा. लोक ओरडून राहिली त्या सकारामच्या घरी. बोंबलून राहिले लोक. जाऊन पाहतो बरं कसं काय आहे तर. बापू सकाराम. अरे मी तुला सकाराम नाही पण मला तोच नाव आहे आणि तो नाव मला बरा वाटतो. मला माहित आहे श्याम आणि राम दोघं भाऊ तू. ठीक आहे. हा भांडण कशाचा आहे. आता बाबाजी खरी गोष्ट सांग सांग. आम्ही दोघे भाऊ. आज तुमच्या दोघा भावाचा जोड आहे आणि दोघे भाऊचं कुटुंब चांगला शांततेने चालून राहिलं चालून राहिला आणि अशी फूट पाडणारं कारण. पण काही दिवसापासून